AIDS आणि AIML मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सध्याच्या खूप ट्रेंडिंग ब्रांचेस आहेत. पण जर माझं मत तुम्ही विचाराल तर या आहेत स्पेशलाइज ब्रांचेस. म्हणजे या तुम्ही तुमच्या बॅचलर्स नंतर एक तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा लेवलचा 1 वर्षाचा कोर्स यामध्ये करू शकता, किंवा तुम्ही मास्टर्स मीन्स MA किंवा MTech असं आपण ज्याला म्हणतो, तर ते 2 वर्षाचं असतं. त्यातूनही तुम्ही हे AIML किंवा AIDS जे आहे ते स्पेशलायझेशन करू शकता. आता हे जे स्पेशलायझेशन आहे ते कोणीही करू शकतो. म्हणजे त्यासाठी तुम्ही कम्प्युटर इंजिनियर किंवा IT असणं गरजेचं नाहीये. तर तुम्ही ENTC म्हणा किंवा तुम्ही मेकॅनिकल, अगदी सिव्हिल पण. इव्हन मी तर हे सांगेन की AIDS सारखं स्पेशलायझेशन तर म्हणजे मॅथमॅटिक्स फॅकल्टी वगैरे या पण करू शकतात आणि त्यांनी सक्सेसफुली केलेले पण आहेत आणि ते इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. तर अशा कोर्ससाठी तुम्ही बॅचलर्स लेवलला 4 वर्ष इन्व्हेस्ट करत आहे, तर हे मला थोडंसं पटत नाही आहे. आणि हे कॉलेजेसला का आहेत कोर्सेस मग? कारण काय आहे की डिमांड एवढी आहे CS आणि CS रिलेटेड ब्रांचेसची, मग त्यामुळे हे सर्व कोर्सेस मार्केटमध्ये आलेले आहेत. म्हणजे आता कम्प्युटर इंजिनिअरिंगचे सगळ्या सीट फुल झाल्या आहेत, मग त्यासाठी IT आहे, IT पण फुल होते. मग अजून काय करायचं? तर मग CSE AIML, CSE AIDS, CSE नुसतं AI, CSE नुसतं DS, अशा ब्रांचेस त्यांनी वाढवून ठेवलेल्या आहेत. ॲक्च्युअल जर म्हणजे फक्त अकॅडमिक लेवलला आपण पाहिलं तर यामध्ये तुम्हाला सिलेबस जो आहे तो 70-80% सेमच दिसेल या सगळ्या ब्रांचेसमध्ये. थोडाफार फरक आहे एक 20-30%चा. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही हे केल्यानंतर जेव्हा 4 वर्षानंतर एक आउटपुट पाहतो आपण की बाबा मला काहीतरी आता एक जॉब पाहिजे. तर मग मी मागच्या वेळी एक चार्ट तुम्हाला दाखवला होता आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त ऑपॉर्च्युनिटी ह्या CS साठी आहे, त्यानंतर IT आहे, त्याच्यानंतर AIDS साठी आहेत आणि त्यानंतर मग AIML साठी आहेत. ॲक्च्युअली ही फील्डच आली आहे हार्डली 3 किंवा 4 वर्षापूर्वी. म्हणजे कोविड नंतर ही जास्त एक्सप्लोर झालेली फील्ड आहे आणि यामध्ये काम करणारी जी खरंच काम करणारी रिसर्चवाली वगैरे माणसं आहेत ती इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ओके. मग Tier 2 किंवा Tier 3 मधून जेव्हा तुम्ही जेव्हा या ब्रांचेसला ॲडमिशन घेत असाल तर मग तुम्हाला तिथे जे कोणी शिकवणारे असतील, जो कोणी फॅकल्टी असेल किंवा जे काही कॉलेज असेल, ठीक आहे, तर ते तुम्हाला कितपत एक योग्य डिरेक्शन देऊ शकेल आणि त्यामध्ये तुम्हाला किती एक्सपर्ट बनवू शकेल किंवा त्यांचं ॲक्च्युअली त्यामध्ये किती काम आहे, हे सर्व मोठं प्रश्नचिन्हच आहे ॲक्च्युअली. ठीक आहे. तर त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की या ब्रांचेस घेताना तुम्ही थोडासा विचार करा, शांतपणे विचार करा आणि नंतर मग या ब्रांचेसमध्ये उडी मारा. जर करायचंच असेल तर टॉपच्या काही 4-5 इन्स्टिट्यूट आहेत, तिथून तुम्ही भेटलं तर घ्या आणि करा. कारण त्या कॉलेजेसला कंपनीज खूप येतात आणि मग त्यामुळे तुमचे प्लेसमेंटचे चान्सेस वाढतात. ओके. सो पहिली गोष्ट ही स्पेशलाइज ब्रांच आहे. दुसरी गोष्ट हे कोणीही करू शकतं. ठीक आहे. तिसरी गोष्ट जॉब अवेलेबिलिटी कम्पेअर टू द CS जी मेन ब्रांच आहे त्यापेक्षा कमीच असणार आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. आणि तिसरी गोष्ट Tier 2 Tier 3 मधून जर तुम्ही करत असाल तर 4 वर्षानंतर खरंच तुम्हाला कितपत तुम्ही त्यात एक्सपर्ट व्हाल याचा पण तुम्ही विचार करा. सो माझं एकच सजेशन आहे की आता ऑप्शन 2 फॉर्म भरताना जर तुम्हाला CS किंवा IT भेटलं असेल तर तुम्ही त्याच्या वरचे कॉलेजेसमध्ये CS आणि IT साठीच प्रयत्न करा. स्पेशलाइज ब्रांचेससाठी जाऊ नका.